चॉकलेट केक बनवण्यासाठी आपण इथे या बाउलमध्ये घेणार आहोत 1 कप ही पिठी साखर आहे। त्याच्यामध्ये आपण 1 कप दूध घेणार आहोत, अर्धा कप ऑइल, एक चमचा व्हिनेगर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स। हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहोत आणि हे मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटांसाठी मी हे साइड झालेले आहे। हे मिश्रण आपण इकडे काढून घेऊयात। नंतर यामध्ये मी घेत आहे 1.5 कप मैदा, दोन चमचा कोको पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेत आहोत। हे सर्व चाळणीने चाळून घेऊन आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून घेऊयात। हे थोडंसं घट्ट वाटत आहे, यामध्ये थोडंसं मी अजून दूध घालून घेणार आहे, कोमट करून ते घ्यावं। या प्रकारे हे सगळं मिक्स करून घ्यावं। आता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे। आपण बेक होण्यासाठी हे भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये मी हा बेकिंगचा जो पेपर आहे तो आतमध्ये सेट करणार आहे। त्याच्यावरती ऑइल स्प्रेड करून घेत आहे। आता आपलं मिश्रण आहे हे याच्यामध्ये बेक होण्यासाठी आपण ओतूयात। आणि ते व्यवस्थित सेट करून घेऊयात। हा पॅन मी 10 मिनिट आधी प्रीहीट करून घेतलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये आपला केक बेक होण्यासाठी 1 तासासाठी अगदी मंद गॅसवर ठेवत आहे। आपला केक बेक होत आहे तोपर्यंत आपण केक डेकोरेशन करण्यासाठी क्रीम बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि ते मी अगदी कोमट पाण्यामध्ये मेल्ट होण्यासाठी ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी अमूल बटर घालून घेत आहे। नंतर मी ह्याच्यामध्ये व्हाईट क्रीम 2 टेबलस्पून घेत आहे आणि हे सर्व मिक्स करून चांगल्या प्रकारे 5 मिनिटांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे। 45 मिनिट झालेले आहेत आणि आपला केक बेक झालेला आहे। तो आपण ही स्टिक घालून चेक करूयात। तुम्ही बघताय अशा प्रकारे तो बेक झालेला आहे। आपला केक बेक होऊन रेडी आहे, तो आपण काढून घेऊयात। आता आधी साईडने कडा काढून घ्याव्यात आणि तो सुट्टा झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत। आणि हा पेपर आहे जो आधी बेकिंगचा लावलेला तो आपण आल्ला काढून घेणार आहोत। आपण ह्याचे 2 पार्ट करून घेणार आहोत। आधी मी हे साखरेचं पाणी लावून घेत आहे। नंतर आपली जी 5 मिनिटांसाठी
आपण क्रीम ठेवली होती सेट होण्यासाठी, ती मी याच्यावर लावून घेत आहे. दुसरा पार्ट जो आहे तो मी याच्यावर सेट करत आहे. नंतर आपण आपली जी क्रीम आहे ती याच्यावर लावून घेऊया. अशा प्रकारे आपला ट्रफल केक रेडी आहे.